केरळ माझ्या स्वप्नातलं राज्य आणि या स्वप्नाला 2 चाकावरून जगण्याचा हा अविस्मरणीय प्रवास. या ट्रिपचा हा होता दिवस 10वा आणि या 10व्या दिवसाची सुरुवात झाली एका अशा स्वप्नातून. निसर्ग नटलेल्या केरळ स्वतःच्या बाईकवरून अनुभवायचं. हिरवीगार नारळाची झाडं, शांत समुद्रकिनारे आणि वळणावळणाचे रस्ते आणि प्रत्येक वळणावर दिसणारा हा अद्भुत निसर्ग, या सगळ्यांनी हा प्रवास एक खास बनवला होता. ह्या व्हिडिओमध्ये मी केरळमधील काही अप्रतिम ठिकाणं एक्सप्लोअर केली आहेत आणि ज्यामध्ये माझ्या दिवसाची सुरुवात आध्यात्मिक शांततेचा अनुभव घ्यायला मी पोचलो प्रसिद्ध पद्मनाभस्वामी टेम्पलजवळ आणि त्यानंतर भव्य आणि रोमांचक असलेला जटायू अर्थ सेंटर पाहताना इतिहास आणि निसर्ग यांचे सुंदर मिश्रण अनुभवायला मिळालं. हवा टाईट झाली. एवढे ठिकाणं फिरून एक्सप्लोअर करून आपण कुठेतरी दमलेलो होतो तरीसुद्धा केरळ हा मला काही थांबवायला भाग पाडतच नव्हता. म्हणून मी पोचलो माझ्या पुढच्या ठिकाणावरती, जे की होतं वारकाला बीच आणि कोलम बीचवर. आम्ही रस्ता पल्ला गाठत आम्ही फायनल येऊन पोचलो LAPमध्ये. आणि या सर्वामध्ये आम्ही अनुभवला केरळमधील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यापैकी एक असलेला वारकाला बीच वरून शिवरात असा एक जादुई क्षण. तर बघूया आपण ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या डोळ्यांनी अनुभवलेला केरळ. तर नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आज आहे आपल्या ट्रिपचा डे 10 आणि आत्ता आम्ही आहोत पद्मनाभस्वामी टेम्पलला. माझ्या मागे बघू शकता. आणि इकडे थोडा उशीर झाला आज उठायला. तर आता बरोबर वाजले आहेत 10 वाजले आहेत आणि आता मी झालो दर्शनाला. तिकडनं आम्ही निघालो आपल्या पुढच्या लोकेशनवरती, जे की तुम्हाला डायरेक्ट मोठ्या ब्लॉगवरती तुम्हाला सांगेन. आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे, आतमध्ये कॅमेरा अलाव नाही, तर आम्हाला सगळं मोबाईल आणि कॅमेरा वगैरे लॉकरमध्ये ठेवावं लागेल. छोटा भीम कालिया. तर मित्रांनो, आत्ता बरोबर वाजले आहेत 2 वाजले ऑलमोस्ट. कारण लाईन भरपूर होती. आम्हाला लाईनीमध्ये आम्ही 11 वाजता उभा राहिलो, 10:30 वाजता. ते लाईन आम्हाला ॲटलिस्ट 1:30 वाजला. आता आम्ही इकडनं चेकआउट करून निघालो आहे. आता पुढे आपण 3 स्पॉट करणार आहोत जे आजचे असणार आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम असणार आहे जटायू अर्थ सेंटर. म्हणजे जेव्हा रामायणामध्ये ज्या जटायूचा आपण उल्लेख करतो, ज्या पंकज चढून तो जटायू तो घार होती, तो पक्षी होता, तिथे पडला ना तिथे. आणि त्यानंतर आपण करणार आहोत 2 बीचेस करणार आहेत केरळमध्ये, ब्युटिफुल बीचेस. ज्याचं नाव आहे फर्स्ट वर्कला बीच अँड सेकंड वन इज आय थिंक कोलम बीच. तर आपण हे 2 बीचेस आपण आज कवर करणार आहेत आणि हे तिसरं आपलं जटायू अर्थ सेंटर. हे 3 स्पॉट मी ठरवले आहेत आजच्या दिवसासाठी. जर आज लवकर निघालो असतो ना तर मे बी आपलं झालं असतं आज फटाफट. बट मी तुम्हाला जसं का बोललो तुला 2-3 दिवसापासून आम्ही पूर्ण कंप्लीट आम्ही आळशीपणा करतो आहे, कम्फर्ट झोन निवडतो आहे. मॉर्निंगला आम्ही कधी असं न झालं आहे की आम्ही 9 वाजता उठलो आहे. रोज आम्ही उठतो आहे किती वाजता? 10 नंतरच. आणि इकडनं बाय करायची वेळ आली आहे. सो आपण आता इथून निघतो आहे नेक्स्ट स्पॉटवरती. सो डायरेक्ट तुम्हाला मिळतो हायवेवरती. आत्ता बरोबर वाजले आहेत 3 वाजले आहेत आणि आता अराऊंड फक्त 70 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे हार्डली हाफ एन आवरचा रस्ता बाकी आहे. बट मागास मी नोटीस करतो आहे ना की जसं आम्ही केरळमध्ये एंटर केला ना, ओके रोडची कंडिशन खूप चांगली आहे, नो डाऊट. पण सीन काय माहिती काय, कंटिन्यू सिग्नल लागतात आणि रस्ते छोटे आहेत आणि ट्रॅफिक आणि ऊन एवढा बेकार आहे ना भाई. म्हणजे मी आता मे बी सिटीमधून जात असेल म्हणून मला जाणवत असेल. कारण आता जटायू अर्थ सेंटर आणि वारकला बीच हे सर्व सिटीवाले रोड्स आहेत, म्हणजे गावागावचे रस्ते असतात. मग ते नक्कीच एवढे चांगले नसणार जेवढे आपण इमॅजिन केलेले असतात. बट भारी वाटतं कारण ह्या ज्या गोष्टी मी बघतो आहे आता माझ्या डोळ्यासमोर आहेत किंवा माझ्या नेकेड आहे मी आता बघतो आहे, ते मी फक्त कधी बघायचं, रीलमध्ये की यूट्यूबवरती बघायचं. आत्ता जस्ट म्हणजे मला मोस्टली बाईक्सचं मॉडिफिकेशनबद्दल भरपूर इंटरेस्ट आहे. तर त्यावर आत्ता एक जस्ट माझ्या डोळ्यासमोर एक सुंदर बाईक गेली, आरस होती. त्या भाईने काय ग्राफिक केलेले आहे त्या बाईकवरती, काहीतरी असा ग्रीन टाईप कलर होता. त्याच्या बाजूला 2-3 मिनटाने परत मी एक कार बघितली. भाई काय मॉडिफाय केली आहे लोकांनी कार. आणि केरला नक्कीच बीचेस, माउंटेन्स आणि टेम्पलसाठी तर प्रसिद्ध फेमस आहे. बट ते फॉर टुरिस्टसाठी. पण एका बायकरला विचार किंवा त्याला कारमध्ये किंवा मोटर्स किंवा इंटरेस्टेड आहे तर त्यांना इकडचे मॉडिफिकेशन भाई लाख पटीने जास्त आवडतात. मला पर्सनली जास्त आवडतात कारण मी पण माझी तुम्ही इंस्टाची फीड वगैरे बघाल ना, ते मोस्टली त्याच असतात, बाईक मॉडिफिकेशन आणि कार मॉडिफिकेशन बस.
बस एक चांगला आणि भरपूर सारे असे दिसू पण शकतील. आता इथे नाही, कारण मोस्टली लोक मुन्नार साईडला ज्या फेमस प्लेसेस आहे तिकडे घेऊन येतात ते लोक. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत जटायू अर्थ सेंटरला, जे की केरळामध्ये आहे, डाऊन साऊथ केरळामध्ये. तर इथे जी तिकीट आहे, जी नॉर्मल वॉकिंगची तिकीट आहे ना, ती अराऊंड काहीतरी 350 आहे फॉर पर हेड. आणि जर रोपवे असेल, रोपवेची कॉस्टिंग अराऊंड 400 आहे. तर आमच्या दोघांची तिकीटची कॉस्टिंग अराऊंड 708 झाली, ज्यामुळे थोडाफार टॅक्स वगैरे लागला. 300 रुपये तिकीट आहे होती नॉर्मल पर हेड, आणि बाकी वरचा टॅक्स लागला. तर इथे अराऊंड काहीतरी 826 स्टेप्स आहेत, ज्याला की अराऊंड 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. आणि हार्डली काहीतरी 25 मिनिट लागणार वरती पोचायला. तर तुम्हाला मी डायरेक्ट वर गेल्यावरती पूर्ण इन्फॉर्मेशन सुद्धा देतो, आणि नॉर्मल थोडेफार सिनेमॅटिक असते त्यातून तुम्हाला सुद्धा इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, आफ्टर 826 स्टेप्स आणि 1 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर आपण पोचलो आहे फायनली जटायूजवळ. हवा टाईट झाली. तर एक लेट्स लुक ॲट. हिंदू पुराणातील रामायण या महाकाव्यात जटायू हा एक शूर गरुड पक्षी होता. जेव्हा रावण माता सीता यांचे अपहरण करून नेत होता, तेव्हा जटायूनं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. या लढाईत जटायू गंभीर जखमी होऊन या ठिकाणी पडल्याची कथा सांगितली जाते. त्याच्या या स्मरणार्थ येथे जटायूचे विशाल शिल्प तयार करण्यात आले आहे. आणि हा असा काहीसा व्ह्यू असतो आहे जटायू अर्थाच्या टॉपवरनं. माझ्या मागे आत्ता आहे जटायू, जे की अराऊंड नाही बोलत ना तरी हे 70+ फीट असेल. तर याची इन्फॉर्मेशन मी माझ्या सिनेमॅटिकमधून देतो तुम्हाला. बट काय वाटतं यार समोर, म्हणजे एवढंसं पब्लिक जी स्टॅच्यू बांधलं आहे जटायूची, ती भरपूर मोठी आहे. आणि रामायणामध्ये असं सांगितलेलं की ज्या वेने तो खाली पडलेला ना, त्याच वेमध्ये स्टॅच्यू बांधला आहे लोकांनी. या शिल्पकलेच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हे जटायूचं शिल्प सुमारे 200 फीट लांब, 100 फीट रुंद आणि 70 फूट उंच आहे. हे जगातील सगळ्यात मोठ्या पक्ष्याच्या शिल्पापैकी एक मानले जाते. तर तुम्ही सुद्धा कधी केरळ फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही प्लेस अजिबात विसरू नका. तर जाऊया आपण आपल्या पुढच्या स्पॉटवरती. तर आत्ता आफ्टर विजिटिंग जटायू अर्थ सेंटर वी आर गोइंग फॉरवर्ड टुवर्ड्स वारकाला बीच. आणि काय सुंदर बीच आहे तो. आता फक्त 27 किलोमीटर होता तो जटायूपासून. तर आत्ता आम्ही थोडा खराब रस्ता होता म्हणून व्लॉग नाही करत आत्ता केला. पण आता फक्त 40 मिनिट दिसतं आहे आणि 20 किलोमीटर अराऊंड काहीतरी बाकी आहेत. आणि आपण वारकाला बीचवरनं पुढे आपण जाणार आहेत 27 किलोमीटर पुढे फॉरवर्ड कोलम बीचसुद्धा. आणि जर आपल्यामध्ये जर आज असेल कॅपॅसिटी नाईट राईड करू शकत असेल तर आपण पुढे अजून 86 किलोमीटर आपण LAP आहे तिकडे आपण आता स्टे करणार आहोत. तर बघूया काय मजा येते. कारण आता जे मी बघायला होतं ना रील्सवरती, जसे रोड्स असायचे साईडला पूर्ण गाव आणि मधला रस्ता हा सुंदर, तोच फिलिंग आहे माझ्यासमोर. अरे जबरदस्त आहे अरे सर्व. स्टार्स बघायला फक्त या इकडच्या. एवढी मजा जेव्हा राईड करायला बघावं. आत्ता थोडा लागला म्हणून मी कॅमेरा काढला. थोडा माईकचा इश्यू आला, केबल डिस्काउंट होते मध्ये म्हणून मी माईक जॉईन नाही केला आहे. नॉर्मल कॅमेराच्या माईकच्याच मी व्हॉइस रेकॉर्ड करतो आहे. मजा येते. तर मगावर सुद्धा आम्ही जास्त तर हेक्टिक नाही आहे. आता रोज आम्ही फक्त 250 ते 300 किलोमीटर आम्ही अराऊंड क्लिअर करणार आहेत. कारण केरळामध्ये फिरायला भरपूर काही आहे. तो बघूया. रोड बघा यार, रोड्स बघा फक्त. काय रोड्स आहे यार. भाई ड्रीम होता, ड्रीम कम्प्लीट झालंय. मला वाटतंय पण हे स्वप्न मध्ये केरळाच्या रोडवर बाईक घेऊन चालवायची स्वतःची बाईक. चांगल्या सगळ्या शब्दामध्ये किती खुश आहे मी आता. आपलं का तर पडतोय आता.
राहा नाही का जागेवर. काय होतं माहिती नाही, पण ऐकून भारी वाटला. ते त्यांचं कसं इन्स्ट्रुमेंट असतं त्या लोकांचं. तर त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव तर मला माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे. पण थांबलेलं 2-3 मिनटं ऐकायला फक्त ते असंच. तो आता हाफ ॲन आवरमध्ये पोहोचून जाऊ आपण. यार हे प्रत्येकाचे ते बंगले आहेत मित्रांनो. प्रत्येकाच्या बंगल्याच्या आतमध्ये ना कार आणि बाईक आहेत. म्हणजे इकडचं तुम्ही लिटरच्या पर्सेंटेज बघितलं ना, तर केरला तर आहे ना लिटरच्या पर्सेंटेजच्या 99च्या अपच आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 2 ते 3 बाईक, 1 कार कंपल्सरी आहे. आणि या रोडने मी काय सांगू नाही शकत नाही आता. हे रोड्स मी रील्समध्ये बघायचो, जे लोक असे टाकायचे ना व्हिडिओज अपलोड करायचे बाईक लोवाले, त्यांचे बघायचो. त्यांचे बघून मला वाटायचं की कधी लाईफमध्ये अशा रोडवर माझी बाईक स्वतःचं चालवणार मी. आणि बस काय चालवतंय, स्वप्न पूर्ण आलं, स्वप्न. आणि इकडचे टेम्पल सुद्धा काय आहे त्यात सुंदर सर्व. तर मित्रांनो, वारकाला बीच एक्सप्लोअर करून आता आपण निघालो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवरती, जे की असणार आपला LAP, जे की अराउंड 118 किलोमीटर होतं समथिंग काहीतरी. पण त्यातल्या आता आम्ही ऑलमोस्ट 20 किलोमीटर आम्ही प्रवास केले आहेत. आणि तुम्हाला ते एक रूट दाखवतो, हे बघा. वा, इकडची लोक का ना चुकी असणार. माझ्या लेफ्ट साईडला कोलम बीच आहे. आणि कोलम बीचच्या जसं मला मॅपवर असेल, बीच टच रोड हा पूर्ण. आणि काय सुंदर रोड आहे यार, मजा येते राईड करायला तिथं. म्हणजे रस्ते तर पुरं चांगले पाहिजे गोष्ट म्हणजे. बट हां, छोटे आहे, शॉर्ट आहे, नॅरो आहेत, असे ब्रॉड नाहीत भरपूर सारे. बट हा रोड बघा, वा वा. मला इथून पूर्ण लेफ्ट साईडनं पुरं समुद्र दिसतोय. थोडी झाडवळ वाढली ती गोष्ट इग्नोर करून द्या. आता दाखवतो, हे बघा, वा. थोडा उजेडामध्ये आलो असताना आता तुम्हाला मी चांगला हे दाखवू शकलो असतो. बट ठीक आहे, आता प्रत्येक गोष्ट प्लॅननुसार नाही होत आपल्या. तर आत्ता आपण इथं करणार आहोत LAPला. आणि उद्या आपण निघणार आहेत मुन्नारला. जर आपल्या रूटमध्ये जर असेल, जर आपण लवकर झाला ऑन टाईम आपलं, तर आपण TKD सुद्धा करणार आहोत. डिपेंड्स अपॉन की रूट कसा आहे, रस्ते कसे आहेत. आणि एक गोष्ट आम्ही जे फेस करतोय ना या राईडमध्ये, ती आहे गर्दी. प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. म्हणजे राईड करायचं काय वाटत नाही. पण जेव्हा मी स्पॉट करतो ना, तेव्हा पूर्ण भाई हालत जाम आहे. प्रत्येक ठिकाणी एवढी गर्दी, रश आहे ना, की आम्हाला लाईनीमध्ये. आणि प्रत्येक गोष्टी तिकीट काउंटरपासून सर्वांमध्ये आम्हाला अर्धा ते पाऊण तास निघून जातो. आणि यामुळे आपला टायमिंग ना पूर्ण हलतो आहे. बट ठीक आहे, आता मुन्नारला आता आपला परतीचा प्रवास चालू आहे. तर आता आपण जास्त स्पॉट नाही करणार आहेत. जे आपल्या ऑन द रूट असणार ना, ते आपण फक्त
बघणार आहेत ते फक्त, म्हणजे नॉर्मल आपण काही इकडे थांबून रूम वगैरे घेऊन आपण काही एक्सप्लोर नाही करणार आहोत प्रॉपरली, फक्त थांबणार आहे. हे बघा इथं नाही रात्रीचा, बट तुम्हाला लेफ्टला जिथं असेल आपला बीच आहे, एक मिनिट त्यावर येतं. मित्रांनो माझ्यासमोर एक काहीतरी होतंय जिथं दाखवतो, तिथे एक लांबून बघितलंय, तुम्हाला पण दाखवतो. ट्रेडिशन बघा काय फॉलो करताय लोक. हायवेला आहे, NH66 आहे, आणि समोरून बघा काय आहे ते माझ्या. नोटीस केली एक गोष्ट की इकडे ना हे लोक डबल हेल्मेट फॉलो करतात, म्हणजे ॲज अ रायडर आपण हेल्मेट कंपल्सरी आहे, बट भरपूर सारे लोक आहेत ना इथे जो पिलियन वस्तू मागे त्याला तर हेल्मेट कंपल्सरी आहे, असं काहीतरी आहे इकडे. तर मित्रांनो आता आपण लागलो आहोत केरला कोस्टल रोडला. मस्ती करतोय. पूर्ण हा रोड आहे ना तो LAPला जातो फ्रॉम कोलम बीच. थोडा आता मध्ये आम्ही NH66ला आम्ही जॉईन झालेलो, पण सीन काय झाला की थोडे ड्रायव्हर जे होते आपल्या NH66 म्हणजे आपला मोठा रोड आहे, आपला मुंबई गोवा हायवे तो पुढे जातो कन्याकुमारीवरचा. तर त्या रोडची कंडिशन म्हणजे एवढं खराब आहे ना की नुसते डायव्हर्जन आहे, नुसते डायव्हर्जन आहे. म्हणून तो आता तो सुद्धा रोड दाखवता मला LAPला, बट हा सुद्धा एक रोड होता, बट हे बघा बीच आहे हा पूर्ण. तर बोलू ना की हा पूर्ण केरला कोस्टल रोड आहे. जसं आपण आपला कोकणचा कसा आहे, कोकण कोस्टल रोड आहे, तसा केरला हा पूर्ण बीचचाच रोड आहे जो आपल्याला LAPमध्ये घेऊन जातो. आता फक्त राहिले आहेत किलोमीटर 55, आणि हार्डली 1.5 तासाचा ट्रॅव्हलिंग बाकी आहे. गाडी चालवायला म्हणजे असे रस्ते आहेत छोटे, बट गाडी चालवायला बोर न होत आहे, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे मजा येते, म्हणजे एन्जॉय करतो रायडिंग. आणि का ना रायडिंग एन्जॉय करणार यार, कुठे आपण केरलामध्ये. next day. मित्रांनो नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. मी जयेश पुजारी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आज आहे आपल्या ट्रिपचा डे 11, आणि आत्ता आपण आहोत LAPमध्ये बॅकवॉटर्स करायला, जे की शिकारा बोट्स करणार. कारण हाऊस बोटची कॉस्टिंग अराऊंड पर 2 पर्सनचे 15,000 होत होते. तर आपण आत्ता आहोत हाऊस बोटमध्ये. हे बघा बॅकवॉटर्स, आणि याची कॉस्टिंग वगैरे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला सर्व शेअर करेन मी. आणि हे आपण बघायचं फक्त ते आपण एक्सपिरियन्स करतो आहे, तर यात खरंच मजा आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. ये जो भाई अपने जिन्होंने अपना नाम आपका शालू और- शालू ओके, तो इनमें आप कॉन्टैक्ट नंबर इसका मेंशन कर दूंगा मैं नीचे, तो आप इनसे कांटेक्ट करके हाउस बोट कर सकते हैं. अच्छा सर्विस दे रहे बहुत है. पक्का है. या कौन सा वाला है? असा काहीसा इंटेरियर होता आतला, आणि आता तुम्ही दाखवतो फक्त खाली ग्रीनरी बघा.
हे आहेत आमचे मोटरमॅन. हे गिअर आहे, गिअर आहे स्पीड का हे गिअर आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत LAPच्या बॅकवॉटर्समध्ये. हाऊसबोटची कॉस्टिंग थोडी पर 2 पर्सन 15,000 पडत होती, जे की आमचा आउट ऑफ बजेट जात होता. म्हणून आम्ही शिकारा बोट हायर केले, ज्याची कॉस्टिंग अराऊंड काहीतरी 3,000 होती. मग बार्गेन करत करत आम्ही ते 2,000पर्यंत आम्ही ॲग्री झाले फॉर 2 आवर्ससाठी. आणि इथे आम्हाला ते पूर्ण बोलले की 2 तासामध्ये पूर्ण आयलंड वगैरे फिरवणार आहेत. आणि हा व्ह्यू बघा यार. तर मित्रांनो असा होता हा आपला काही 2 आवर्सचा बोट राईडचा सफर. तर आपण आता इकडे निघणार आहेत आपल्या पुढच्या हॉल्टवरती, जे की असणार मुन्नार, जे की इकडं अराऊंड काही 171 किलोमीटर आहे, जे की मॅपवरती ऑलमोस्ट 5 आवर्सचा रूट आहे. तर बघूया बरोबर रूमवर जाऊया आणि आपण निघूया मुन्नारच्या टूवर. तर भेटू डायरेक्ट आपण मोटो लॉकवर.